नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. ज्येष्ठ नेते ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर नईम नजीर खान यांचा मुंबई येथील प्रदेश कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला. यावेळी प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. नईम खान यांचा पक्ष प्रवेश प्रदेश प्रवक्ते, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या पुढाकाराने झाला आहे. यावेळी विधान परिषदेचे आमदार पक्षाचे सरचिटणीस शिवाजी गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण, नगरसेवक मुंब्रा, कळवा विधानसभा अध्यक्ष शेख जाफ नोमानी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रफिक शेख, समाजसेवक राजू अन्सारी उपस्थित होते. राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचे मुंबईत सुद्धा आमचे विरोधक पक्षांनी स्टॉल्स लावलेले आहेत. त्यांनी सुद्धा आता कॅम्पेन केली सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पामध्ये महायुतीच्या सरकारने राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, तरुण युवकांसाठी रोजगाराची योजना असेल, या सर्व योजनांची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सर्वच विरोधी पक्षांनी या योजनांसाठी सरकारची तयारी कशी नाही, वित्तीय नियोजन कसं केलेलं नाही, अशा प्रकारच्या विरोधामधल्या बातम्या उठवल्या. पण आज तेच पक्ष आपल्या पक्षाचे बॅनर लावून मग आपल्या शाखा असतील, आपली कार्यालय असतील, इथनं मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचे फॉर्म भरताना दिसत आहेत. आणि त्यामुळे एका प्रकारे सरकारचं मार्केटिंग हे विरोधी पक्ष आपल्याला करताना दिसत आहेत. महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी हा अर्थसंकल्प सादर केला होता. दुसरीकडे काल सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची तुलना दहशतवादापर्यंत करून ठेवलेली, त्या ड्रेस कोड आणि त्यांचे टोपी कॅप चेंज करून दाखवते. त्यांच्याकडनं ह्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. ज्यांना संसद रत्न हा अवॉर्ड मिळालेला आहे त्यांनी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची तुलना एका दहशतवाद्याशी करणं याचा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेधच करतो. आणि त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा आधार आहे? कधी माननीय अजितदादा बोलले की मी टोपी घालून, मास्क लावून, गॉगल लावून गेलो? त्यांनी बोर्डिंग पास बघितला आहे का? उद्या मी आनंद प्रकाश परांजपे आहे आणि मी AP परांजपे बोर्डिंग पासवर लिहिलं, माझं आधार कार्ड आनंद परांजपेचंच आहे, तर मी नाव बदलून गेलो असं होत नाही. आणि त्यामुळे संविधानिक पदावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांची तुलना एका दहशतवाद्याबरोबर करणं ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. आणि त्यांच्यासारख्या सो कॉल्ड राजकारणामध्ये महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती जपणाऱ्या संसदपटूकडनं तर हे अजिबात अपेक्षित नाही. दुसरीकडे आज उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर भाष्य करताना तर फडणवीस राजकारणात राखीव किंवा मी राहील अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे. त्याच्यावर काही मित्रपक्ष म्हणून अशा वैयक्तिक द्वेषाने राजकारण चालत नाही. राजकारण हे विचारांवर आधारित विचारसरणीची ही लढाई असते आणि त्यामुळे व्यक्तिगत द्वेषाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठेही स्थान नाही. सर, एक महत्त्वाचं प्रकरण पुढारींनी समोर आणलेलं आहे. ज्या 9 उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करायला पाठवलं होतं त्यातल्या एका उमेदवाराने कानात वॅक्स वापरले कारण की दिव्यांग आहे म्हणून सांगावं, आणि आणखी एका विद्यार्थ्याने खोटं आधार कार्ड वापरलेले. ह्याकडे तुम्ही कसं बघता? ते UPSC नंतर आता MPSC मध्ये सुद्धा घोटाळे. अशा कुठल्या प्रकारचे गैरप्रकार जर MPSC मध्ये होत असतील तर ह्याची कठोर चौकशी महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे. गुणवत्तेच्या आधारावरच MPSC मध्ये भरती झाली पाहिजे. आणि जे खऱ्या अर्थाने दिव्यांग आहेत, जो त्यांचा अधिकार आहे, त्यांच्यापासून कोणीही दिव्यांग उमेदवार वंचित राहता कामा नये. जर अशा चुकीच्या पद्धतीने कोणी
खोट्या पद्धतीने सर्टिफिकेट देत असेल तर महायुतीच्या सरकारने याची चौकशी केलीच पाहिजे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. शरद पवार मोठे नेते आहेत. महाराष्ट्रात मणिपूरसारखा हिंसाचार होईल असे ते म्हणत असतील तर कदाचित ही स्क्रिप्ट शरद पवारांनी लिहिली असेल किंवा कोणी लिहत असेल याची त्यांना माहिती असावी. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या यंत्रणांनी शरद पवार यांची चौकशी करावी अशी मागणी आहे किंवा स्क्रिप्ट कोण लिहित असेल पवारांनी शासनाला माहिती द्यावी. शरद पवार साहेब फार मोठे नेते आहेत आणि त्यांना जर असं वाटत असेल की मुंबईमध्ये अशा पद्धतीने मणिपूरसारखा हिंसाचार होईल, दोन समाजांमध्ये जो काही तिढा निर्माण झालेला आहे त्याविषयी महाराष्ट्रात सुद्धा अशा पद्धतीने काही गोष्टी होतील. कदाचित ही स्क्रिप्ट एक तर त्यांनी लिहिली असेल किंवा जे कोणी लिहित आहेत त्याची त्यांना माहिती असेल. कारण करता करविता हा कोणतरी कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही दंग्यामागे, कुठल्याही अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये कोणीतरी असतो. एक तर त्याच्यामागे कोण आहे त्यांना जर माहिती असेल आणि अशा पद्धतीने होणार आहे, फार मोठी भविष्यवाणी आहे. मला तरी वाटतं राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांनी ह्या विधानांची चौकशी करावी. पवार साहेबांकडे जावं आणि विचारावं की बाबा हे कोण करतंय, तुम्हाला जर माहिती आहे तर देशाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला माहिती द्या. आणि त्याचा स्क्रिप्ट रायटर कोण असेल आपण पाहताय. कोण हे जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही सगळं सुरू आहे ते त्याला प्रोत्साहन कोण देत आहे महाराष्ट्रातील तमाम जनतेला माहिती आहे. पवारसाहेबांनी ते समोर आणावं. स्क्रिप्ट कोण लिहितं आहे दंगा करण्याची त्यांना जर माहिती असेल तर त्यांनी शासनाला याची माहिती द्यावी. आदित्य ठाकरे भी कह रहे हैं कि पिछले 2 सालों से महाराष्ट्र को लूटा जा रहा है, जल्दी हम अपनी सरकार बनाएंगे, किसी को बख्शा नहीं जाएगा. आदित्य ठाकरे आणि मातोश्री यांना मुंबई महापालिकेतून मलिदा खाण्याचा ही सवय लागलेली, इतक्या वर्षाची परंपरा होती. ते मुंबईच्या प्रश्नांवर बोलत नाही, ते केवळ कायम महिन्यातला 2 वेळा तरी ठेकेदारांवरती बोलतात. याच्या मागचं कारण जर आम्ही ठेकेदारांवरती बोललो, ठेकेदारांवरती टीका केली तर ठेकेदार आम्हाला भेटायला येतील, आम्हाला भेटी घेऊन येतील, आम्हाला बुके घेऊन येतील, आमची माफी मागण्याकरता येतील. त्याच्या मागचं कारण योग्य ते मनातल्या गोष्टी पूर्ण करण्याकरता अशा पद्धतीने टीका करतायत. तर यांना काय अधिकार आहे या मुंबई महापालिकेच्या कामकाजावर टीका करण्याच्या? मग 25 वर्ष त्या मुंबई महापालिका यांनी लुटून खाल्ली, त्यांची सत्ता होती, त्यावेळी त्यांना सावळा गोंधळ दिसला नाही, त्यावेळी त्यांना भ्रष्टाचार दिसला नाही. कारण त्यावेळी मातोश्रीवर मलई पोचत होती. मुंबई कोर्टाने, हायकोर्टाने ठेकेदारांना फटकारलं. त्याच ठेकेदारांना 2019 975 कोटी रुपयांची जी कामं करत होती मुंबई हायकोर्टाने त्यांनी फटकारलं.
परंतु यांची सत्ता असताना त्यांचा ब्लॅकलिस्टचा कालावधी यांनी कमी केला आणि पुन्हा त्यांना कामं देण्यास सुरुवात केली. 2017 आणि 2022च्या कालावधीमध्ये नियमबाह्य पद्धतीने 12,000 कोटी रुपये ते रस्त्यांच्या कामाकरता खर्च केले. कुठल्या नियमावरती खर्च केले? दरवर्षी रस्त्यांच्या डागडुजीवर 45 करोड असे 225 करोड 5 वर्षामध्ये रस्ते दुरुस्तीसाठी. का तर झेब्रा क्रॉसिंगच्या पट्टे लाईन मारण्याकरता, ते रंग लावण्याकरता. यावेळी कुठे गेला भ्रष्टाचार? तर भ्रष्टाचार दिसत नव्हता. 2019 ते 2020 मध्ये 2200 कोटी, 2021 मध्ये 2350 करोड, 21-22 मध्ये 2500 कोटी. कुठल्या नियमात यांनी खर्च केले? केवळ टीका करायची. आणि यामागचं कारण एवढंच आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्य सरकार खूप चांगलं काम मुंबई महापालिकेत करत आहे. आणि मग एकनाथ शिंदे साहेब रस्त्यावर उतरलाय, डीप क्लिनिंगसारखे प्रोजेक्ट करतायत, स्वतः साफसफाईकडे लक्ष देतात. मुंबई बदलते, रंगरंगोटी सुरू आहे, कामं सुरू आहेत, रस्त्याची कामं सुरू आहेत. आणि मग लोकांमध्ये खोटं निगेटिव्ह पसरवण्याचं काम, खोट्या गोष्टी पसरवण्याचं काम आदित्य ठाकरे करतात. आणि त्याच्यामागचा एकमेव उद्देश आहे, त्या ठेकेदारांनी येऊन भेटावं, चौकशी करा. कुठल्या तरी ठेकेदारांची बिलं कदाचित निघाली असतील आणि मग बिलं निघायच्या आधी अशा पद्धतीने काहीतरी आरोप करायचा, म्हणजे ठेकेदार धावत आमच्याकडे येतील. याकरता केवळ काहीतरी स्वतःला मिळवण्याकरता हे आरोप सुरू आहेत. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. ठाण्याचं ठाणेपण किंवा ठाण्याचं मराठीपण हे चांगल्या पद्धतीने जपलेलं आहे, हे तर नक्कीच. म्हणजे बऱ्याच ठिकाणी ओरिजिनल मराठी असलेल्या वस्तीमध्ये आज जर का बघायला गेलं तर मराठीपण फार कमी झालेलं आहे. पण ठाण्यामध्ये आपण जर का बघितलं की नौपाडा म्हणा, चरई म्हणा, किंवा राममूर्ती रोड, पाच पाखाडी, खारकराळी, कळवा, हे जे टिपिकल मराठी वस्ती असलेले जे काय भाग आहेत ते अजूनही तसंच मराठी कल्चर ठेवून आहेत. एकमेकांच्या बद्दलची आत्मीयता आहे, एकमेकांना ओळखणारी लोक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यातलं जे बॉन्डिंग आहे हे भरपूर चांगलं राहिलेलं आहे. रिक्षावाल्याशी बोलताना सुद्धा आज बरेचसे रिक्षावाले मराठीमध्ये बोलतात. मुंबईमध्ये ते नाही राहिले. मुंबईतल्या रिक्षावाल्याशी, टॅक्सीवाल्याशी आपल्याला हिंदीमध्येच बोलावं लागतं, हिंदीतच आपण बोलतो. ठाण्यातले निदान बरेचसे रिक्षावाले हे मराठीत बोलणारे आहेत. ठाण्यातले बहुतेक सगळे व्यवहार हे मराठीमध्ये चाललेले आहेत, अजून ते बदललेले नाही. ते चित्र मुंबईमध्ये फार जे बदललंय ते निदान ठाण्यात अजून ते बदललेलं नाही. इथे सगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे होतात, तेवढ्याच उत्साहाने साजरे होतात. कल्चरल इव्हेंट्स होतात, नाटकं होतात, मराठी सिनेमा चांगल्या पद्धतीने चांगले भरपूर शो त्याचे लागतात. आणि ह्या पॉझिटिव्ह गोष्टी ह्या ठाण्याबद्दलच्या आहेत आणि त्याच्यामुळे ठाणं सोडून जावं असं वाटत नाही. आपण ठाणेकर आहोत, आपण ठाणेकरच राहणार, हे आपल्या म्हणजे डोक्यामध्ये पक्क बिनलेलं आहे. नुसतं ठाणेकर नाही, नौपाड्यात राहिलेला माणूस हा सहसा नौपाडा सोडून कुठे जायला तयार नाही. चरईत राहिलेला माणूस हा चरई सोडून जायला तयार नाही. कित्येक नौपाड्यातले लोक असे आहेत की गोळवंतर रोडला गेले पण त्यांना परत असं वाटतं की नाही आपण नौपाड्यात परत यायला पाहिजे. ठीक आहे, इथे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, नौपाड्यातले प्रॉब्लेम्स हे निश्चित आहेत, पण तरीही नौपाडा आम्हाला आवडतो, तरी चरई आम्हाला आवडते आणि तरीही आपल्याला सगळ्यांना ठाणंही आवडतं. म्हणजे ह्या ठाण्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी.
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.